बालभारती कथा विश्व एक कथा. देहू आळंदी. पुण्याहून काही अंतरावर उत्तरेला इंद्रायणी नदी आहे. तिच्या काठी देहू आळंदी हे दोन तीर्थक्षेत्रे आहेत. देहू म्हणताच तुकाराम महाराजांची आठवण होते. आळंदी म्हटले की ज्ञानेश्वरांचे स्मरण होते. प्रथम आपण आळंदीस जाऊया. लोक नेहमी म्हणतात चला आळंदीला जाऊ, ज्ञानदेवा डोळा पाहू. ज्ञानेश्वराच्या समाधीच्या दर्शनासाठी लोक मोठ्या भक्तिभावाने आळंदीस येतात. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ लिहिला आहे. त्यात त्यांनी लोकांना भक्तींचा मार्ग दाखवला आहे, माणुसकीचा धर्म शिकवला आहे. देऊळवाडा हे आळंदी येथील मुख्य मंदिर. यातच ज्ञानेश्वर महाराजांची समाधी आहे. देऊळवाड्यात प्रवेश करताना जी पहिली पायरी लागते तिला हैबतरावांची पायरी असे म्हणतात. हैबतराव नावाच्या एका भक्तांनी या पायरीशी आपला देह ठेवला. मंदिरात गेल्यावर आपल्याला ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचे दर्शन होते. याच ठिकाणी सुमारे 700 वर्षापूर्वी ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतली होती. या समाधीवर डोके ठेवले की वारकरी लोकांना जणू देव भेटल्याचा आनंद होतो. सगळी दुःखे ते विसरून जातात. ज्ञानेश्वराच्या या मंदिरातच विठ्ठल, रखुमाई, गणपती, मुक्ताबाई, सिद्धेश्वर यांचेही दर्शन घडते. येथे काही लोक ज्ञानेश्वरीचे पारायण करताना आढळतात. देऊळवाड्यात नेहमीच भजन, पूजन, कीर्तन चालू असते. इंद्रायणी नदीच्या काठी भक्त पुंडलिकांचे मंदिर आहे. आळंदीपासून पश्चिमेस काही अंतरावर तुकाराम महाराजांचे देहू गाव आहे. येथे विठ्ठल रखुमाईचे एक सुंदर देऊळ आहे. सावळ्या गोजिऱ्या विठोबाला तुकाराम बुवांनी हजारो अभंग रचून आळविले आहे. अहोरात्र त्यांना विठ्ठलाचा ध्यास होता. अनेक कीर्तन करून त्यांनी लोकांना भक्तीचा मार्ग दाखवला. इंद्रायणीच्या काठावर असलेल्या या देहू गावात अनेक लहान मोठे मंदिर आहेत. विठ्ठलाच्या मंदिराजवळ तुकोबांचे घर होते, ते आजही तेथे पाहायला मिळते. ज्ञानेश्वराचा व तुकाराम बुवांचा जयघोष आजही आपण करीत असतो. ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम म्हणत आजही लाखो वारकरी स्वतःला विसरतात व विठ्ठलाच्या भक्तीत रंगून जातात. ज्ञानेश्वराच्या ज्ञानेश्वरीप्रमाणेच तुकाराम महाराजांच्या अभंगाची गाथा प्रसिद्ध आहे. या गाथेत त्यांनी सर्व अभंग एकत्र केलेले आहेत. देहू आळंदी. देहू आळंदी आपल्याला सगळ्यांनाच माहीत, तरी आपण ह्या पाठाद्वारे, ह्या कथेद्वारे देहू आळंदी विषयी काही जाणून घेतले आहे, काही माहिती मिळवली आहे. ही माहिती कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि अशाच नवनवीन कथा आणि कवितांसाठी आपल्या बालभारती कथा विश्वला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा. धन्यवाद.